हॅलो, हे बघा, हे लहान लेकरांसाठी पाळणा खेळणं असं अडकवते. आषाढ महिन्यामध्ये पूजा करते. चांगले लेकर मुलं चांगले व्हावेत म्हणून. ही खोकली आई माता आहे, तिला पण निवद देतात आषाढ महिन्यात. खोकला थांबतो ह्या देवीला निवेद दिल्यानंतर. खोकला जर थांबत नसेल तर ह्या देवीला निवेद द्यायचा. झालं का? हां, हे लक्ष्मी आईच्या घागरी आहेत. आषाढ महिन्यात काढतात ह्या घागरी अशा. सवाष्णी असं डोक्यावर घागरी घेऊन येतात. हे महालक्ष्मी मंदिर आहे सिव्हिल मधलं. आणि इथं पोतराज वगैरे येतात, घागरी काढतात. खूप जागृत आहे देवी ही. नवसाला पावती ही देवी. हे बघा, असं डोक्यावर हार दांडे घालून लक्ष्मीच्या घागरी काढतात सिव्हिलमध्ये. खूप पावते लक्ष्मी ही. जागृत देवस्थान आहे. भरपूर गर्दी आहे. आषाढ महिना असल्यामुळे खूप गर्दी आहे. हे बघा, असं दिवे वगैरे वाढते देवीला, लक्ष्मी आईला. बोला लक्ष्मी आईचं चांग भले. हा परिसर आहे. ती सिव्हिल दवाखान्यामध्ये हा लक्ष्मीच्या मंदिराचा कळस आहे. बघा, लक्ष्मी आईच्या मंदिराचा कळस आहे हा. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप भक्त येतात दर्शनाला. आषाढ महिन्यात खूप गर्दी असते. हे मंदिराच्या मागे वडाचं झाड आहे. खूप मोठं आहे वडाचं झाड. त्याच्या पारंब्या तर बघा कशा आहेत वडाच्या झाडाचे. ते बघा, ती पोरगी लोंबकायला लागली बघा. हे वडाच्या झाडाच्या पारंब्या आहेत. हा, खूप मोठं आहे वडाचं झाड हे. बघा किती उंच आहे. हे मंदिरामध्ये मंडप घातलेला आहे फक्त लोकांसाठी. खूप मोठा मंडप आहे. महालक्ष्मी मंदिर. हे बघा, हे पोतराज आहे. पोतराज बघा, पोतराज. हा पोतराज नाचत असतो. हे घागरी घेतलेल्या सवाष्णी आहेत. बघा, हे पोतराज.
हॅलो, ती बघा हे आम्हाला आंबील प्यायला दिलेली आहे आता. आंबील पित आहोत आम्ही. आता छान लागली मगापेक्षा. मस्त आहे आंबील. हे बघा सगळे बायका प्यायला आंबील. हे सवाश नाही, त्यांची डोक्यावर घागरी होते आता. हे बघा असं दंडवत घेतात. लक्ष्मीला असं दंडवत घेतात. ही बाई दंडवत घ्यायली बघा. गर्दी खूप आहे. लक्ष्मी आईचं चांग भले. लक्ष्मी आईचं चांग भले. ह्या आषाढ महिन्यामध्ये पूजा अर्चा घागरी काढायचं कार्यक्रम असतं इथं. शिवीची लक्ष्मी आई.